अरे कोण भालू तू? बरं झालं बाबा भेटलास ते. अरे त्या पल्लवीबाईंचं डोकं फिरलंय. 2 दिवसापूर्वी लग्नाच्या गोष्टी करत होत्या, आता तमाशात नाचायला बघतायत. शेवंत म्युझिकल नाईट काय, पाप पिऊन टाईट काय, माझं तर डोकं फिरायची वेळ आलेली आहे. शाळेत त्या सगळ्या मास्तरांची डोकी फिरलेत. तेव्हा हेड मास्तर या नात्यानं मला सगळं सांभाळून घ्यायला पाहिजे. तेव्हा हे बघ, तू तिच्यावर जातीला लक्ष ठेव. तोपर्यंत मी मुंबईला तिच्या आईला तार करून येतो. हा परिणाम फारच भयंकर दिसतो. अरे बापरे. तुझला भाव खरा डोळ्यात कधी ना दिसला. डोळे हसरे हे नाही खरे, सारे नखरे ना विसरे. तुझला भाव खरा डोळ्यात कधी ना दिसला. हा समज तुझा उमजला ना कधी मजला. मी तुझाच तुझला भाव खरा डोळ्यात कधी ना दिसला. हातात साथ देईन तुला जन्माची. हात तुझा हातात साथ देईन तुला जन्माची. हा गुंजारव भुंग्यांचा धुंद सुरांचा. तुझला भाव खरा डोळ्यात कधी ना दिसला. सुरसरितेचे तरंग हे स्वर. संगीत कसले संगत एकटीच गायन कसे प्रेमाचे मंजुळ गाणे. ह्या सुरात तुझी आसूर मिसळून गायन मी तराणे. एकटीच गायन कसे प्रेमाचे मंजुळ गाणे. ह्या सुरात तुझी आसूर मिसळून गायन मी तराणे. झननन झंझंकारत शततारांचा. तुझाच तुझला भाव खरा डोळ्यात कधी ना दिसला. हा समज तुझा उमजला ना कधी मजला.
तुझाच तुझला भाव खरा डोळ्यात कधी ना दिसला. पण तुम्ही त्या दिवशी मी तुम्हाला थिएटरातून बाहेर काढला, मला माफ करा हो. पण अहो या गावात मला कोणीच ओळखेन असं झालं हो. तुम्ही तरी म्हणताय ना हो मला, नाही मी पण मला इथनं बाहेर काढा. लई उपकार होतील बघा तुमचं माझ्यावर. ठीक आहे हं? चला. हं, हं. चला बाईंच्या आईला तार केली. सर 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 काय झालं गाडी कशाला थांबली काय तुम्ही झालं? इथेच थांबा, मी सरांना भेटून येते. सर काय म्हणते बघा सर आ? सर बरं सर तुम्ही भेटलात सर. अगं तू बाहेर कशी आलीस? मी दरवाजाला कडी लावून आलो तो. कसला दरवाजा, हं? कसली कडी? तुम्हाला ओळखलं नाही तुम्ही? हं? मी पल्लवी. पल्लवी बाई शुद्धीवर आलेल्या दिसत आहेत. अहो बाई मी तुम्हाला कधीपासून सांगतोय की तुम्ही पल्लवी आहात, पल्लवी आहात. पण तुमचं आपलं एकच आहे का? मी शेवंता आणि वर शेवंता म्युझिकल नाईट आणि बाप पिऊन टाईट. शेवंता शेवंता सर तुम्हाला कसं माहिती? तुम्हाला कुठे भेटली ती? अहो ती माझी बहीण आहे. काय ती तुमची बहीण? हो मला दाखवा कुठे आहे ती. बाई काही काळजी करू नका, मी तिला खोलीमध्ये कडी लावून बंद करून ठेवलेली आहे. चला दाखवतो. चला सर गाडीत बाबा पण आहेत, आपण त्यांनाही घेऊया. चला 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 लवकर. तुम्ही काही काळजी करू नका, शेवंताला माझ्या घरी मी सुखरूप ठेवलेली आहे. ती बघा शेवंता. हं? शेवंत गेले कुठं? मी तर पहिलाच बोलू शेवंत नसणार म्हणून. गप्पा बसाव. बाबा प्लीज तुम्ही रडू नका. सर शेवंत कुठे असेल हो? हा मी भालूला तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. कदाचित ती त्याच्या घरी गेली असणार. हा मी पहिलाच बोललो शेवंत तिथंच असणार म्हणून. गप्पा बसाव. मग सर चला चला आपण त्यांच्याकडे जाऊन पाहून येऊया. बाबा प्लीज तुम्ही रडू नका, तुम्ही तुमच्या गाडीत जाऊन बसा. आम्ही भालूच्या घरी जाऊन येतो. परिणाम फारसा भयंकर नाहीये, तुम्ही गाडीत जाऊन बसा. चला 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 लवकर चला चला लवकर. गाडीवाल्या गाडी थांबव, माझी हाडं खिळखिळी झाली. थांबव थांबव. अहो साहेब असं काय करताय साहेब? हे बघा तुम्ही इथंच थांबा शाळेत. शाळेत? हा. अरे बापरे. गप्रे. तुम्ही इथंच थांबा, मी माझ्या आईला भेटून येतो. आईला? हा. अरे बापरे, तुमची आई इथे राहते? मग तुझी आई इथं राहते? नाही, नाही, याला साहेब कोणी केला ह्याचं काय काढून घ्या. हा तुम्ही इथं थांबा, मी आईला भेटून येतो. तुमच्यासारख्या शिकलेल्या बाईला असं कोंडून ठेवायचं म्हणजे काय? तुम्ही पण मला बाई समजताय? हं? अहो मी या बाई नाही, म्हणजे शाळेतली नाही तमाशातली आहे मी. तमाशातली? म्हणजे तुम्ही पल्लवी दादरकर नाही? नाही हं? मी शेवंत होतुरकर. पण तुम्ही कसं विसरलात मला? काय म्हणता आणखी? तुम्ही नव्हता का आला तमाशाला? हं? मी नाही विसरले तुम्हाला. मी आणि तमाशाला? अच्छा म्हणजे इथे सुद्धा भालूच असणार. भालू हा या गावात आल्यापासून तोच तर प्रॉब्लेम झालाय माझा. मी शंतनू जावळे, एज्युकेशन इन्स्पेक्टर आहे. आता का बया? पण तुम्ही कुणी बी असा, मला मात्र देवासारखं भेटलात. नाही तर या गावात का म्हणजे सुटका होत नव्हती. आता माझ्यासाठी कराल ना व? मला म्हणजे तमाशा पार्टीत नेऊन सोडा. कराल ना व? शाळेत गेलो तिथं नाही, घरी गेलो तिथं बी नाही. गेली कुठं बाई? या बाईसाठी एवढं धडपडत इकडे आलो तर बोंबला. हा ए बाईचं काही खरं नाही. बरं झालं या बाईच्या नादी लागायलाच नको. आपण घरी जाऊन झोपूया. या बाईच्या नादानं शाळेचं काम बी राहिलं तर नोकरी जाते बहुतेक. भालू भालू तुला किती शोधायचं? भालू भालू अंगठा दाखव. हा बघ. हा बघ आला. भालू भालू अरे मामा तुला झालंय काय? कुणी झपटलं का काय? कधी हात मागतो, कधी अंगठा मागतो. हात मागतो, अंगठा मागतो. भालू माझा ऐक. भालू तू इंग्रजी शिकणार नाहीस ना? इथं मराठीची बोंब आहे, इंग्रजी कशाला शिकतो? हा बरं शाबास शाबास. अंगठा कापणार नाहीस? कापतो की नाही कुठं अरे माझा नाही तुझा तुझा. अजिबात नाही. येड लागलं का मला? अंगठा कापतोय. मगाशी असं येण्यासारखं काय करत होता? मगाशी कधी? ते मगाशी ते हा वस्तू कशी झाली? काय झालं? माझं डोसकं फिरलं हा. होतं. चार माणसं बाजूला सारखं आपलं. अरे बापर अरे बापर अरे बापर. आता कुणाचं डोसकं फिरणार नाही सांग बघू? बरं बरं आता मला एक सांग, पुन्हा तसं करणार नाही ना? अरे पुन्हा तसं होणारच नाही. शाबास. काय झालं? हा. ते मला साहेब समजले. म्हणजे तू साहेब होणार नाहीस, इंग्रजी शिकणार नाहीस? नाही ठरलं? ठरलं एकदम पक्का. पक्का? हा. ताबडतोब जाऊ हा. आणि काम करून टाकू. करून टाकू. काय झालं? तुझ्या वडिलांच्या मेलेल्या आत्म्याला बरं वाटेल
मामा तू पुढं हो. मी आईला भेटून येतो. आईच्या जिवंत आत्म्याला बरं वाटेल. ऍक्सिडेंट. अरे 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 एवढ्या कटाला झोपायला काय झाले? हे बघ, गावात 4 ठिकाणी या फराळाच्या पुड्या पोचवायच्या. आणि हे बघ बाळ, आयुष्यभर काबाड कष्ट करून हे 25,000 रुपये जमा केलेत. हे त्या सटव्याच्या बोडक्यावर घाल आणि आपली जमीन सोडून घे. आता कुठं जाणार मी? मला लय कंटाळा आलाय. आता तर कुठं मुंबईवरनं आलो मी. मुंबईला? अरे काय डोकं बिकं फिरले का काय? अरे सकाळीच माझ्याकडे चहा पिऊन घराच्या बाहेर जाऊन आलास की. मी हा. हातात चहा प्यालो. हा. आम्ही घरात तरी होतो का? हे बघ, आता गुमान उठणार आहेस का तुझ्या कमरेत लात घालू? नको नको जातो हा? मी. हाडं माझी गळी हे काय? अरे हे पैसे घे की. पण एक पैसे गोष्ट घे. लक्षात ठेव, मी त्या सटव्याकडे जाणार नाही. हा. अरे एवढ्या कष्टाने पैसे जमा केलेत आणि ती द्यायची वेळ आली तर तू नाही म्हणतोस? तुझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळेल का? शांती सांग ना. शांती शांती. इथं माझ्या जीवाला शांती नाही. वडिलांच्या आत्म्याचं काय घेऊन बसली? अरे देवा, आपल्या वडिलांच्या बद्दल तुला असं बोलवतोय तरी कसं? बरोबर, रडू नको. आणि इकडे जातो मी. अरे आई रडा काय झालं? तू अजून इथंच? हे बघ, तुला जायचं नसलं तर मला सांग, मी नेऊन देते त्या सटव्याला पैसे. कसले पैसे? अरे माझ्या कर्मा, अरे आता मीच तुला दिले होते की पैसे, म्हणजे खोटं बोलायला लागलास तू? आई तुम्ही समजताय तसं काही नाहीये. तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून मला शिपाईचे कपडे घालावे लागले. अहो मी भालू नाहीये. अरे किती छळशील, किती छळशील. देवा शपथ सांगतो मी भालू नाहीये. हा? मी आता काय करायचं देवा? माझ्या पोराच्या डोक्यावर परिणाम झाला का? कोणी झपाटलं का काय? बघ तरी कसा खुळ्यावानी करायला लागला. बघ शेवंत तरी. मला हे कळत नाही. या लोकांची समजूत कशी काढायची की मी भालू नाहीये. जो तो उठतो तो मलाच अरे भालू, शेवंता कुठं आहे? घ्या. अहो मी भालू नाहीये. काय डोकं फिरलं की काय तुझा? सांगा. दोस्त का तुमचं फिरलं या शेवंता. अगं बया, अरे शेवंता. हा सर, हीच माझी बहीण शेवंता. अरे वा, अगदी शेम टू शेम. भालू, तुला माहिती आहे काय? मी भालू नाहीये. मी एज्युकेशन इन्स्पेक्टर शंतनू जावळे. मग आमचा भालू कुठे गेला? म्हणजे माझा भालू सटवाजीरावाकडे पैसे घेऊन गेलाय तर. हा. काय सगळ्याच घोटाळा होईल. भालू सटवाजीरावकडे गेला तर तो सटवाजीराव आणि झेंडू मामा त्याचा अंगठा आणि सही घेतल्याशिवाय त्याला सोडणार नाहीत. आणि सगळा मजकूर तर इंग्लिश मध्ये आहे. मी वाचला ना. भालूला त्यातलं काहीच कळायचं नाही. अरेच्या, म्हणजे झेंडू मामा आणि सटवाजी रावांचं काहीतरी कारस्थान दिसतंय. अरे देवा, सक्का भाऊ पक्का वैरी निघाला. आता काय करू मी? तुम्ही काळजी करू नका. मी बघतो काय करायचं ते. तुम्ही या दोघींना सांभाळा. आणि मास्तर, हा. अर्ध्या तासात तर मी इथं परत आलो नाही तर तुम्ही तिथे हो. यायचं. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा. कोणती? माझं आणि भालूचं, पल्लवीचं आणि शेवंताचं रहस्य मात्र कोणाला कळता कामा नये. तुम्ही काही काळजी करू नका साहेब. तुम्ही व्हा पुढे. ठीक आहे. हा. ये. मामा, मला तू इथं कुठं आणलं मामा? सटवाची रावाच्या पूर्वजांची हवेली आहे. हे समजा त्यांनी लबाडीनच केलं. पण त्याचा पंचोबा, त्याला मुलगा झाला आणि तो याच खुर्चीवर मेला. त्याचा आजोबाला पोरगा झाला आणि आजोबा याच खुर्चीवर गेला. अशा 3 पिढ्या गेल्या. तेव्हा सटवाजीरावाच्या बापानं नवीन हवेली बांधली. तेव्हा कुठं पिढ्या मरायच्या थांबल्या. आता सटवाजीरावाचं कुणाकडे खाजगी काम असेल तर त्याला तो याच वाड्यात बोलवतो. ऐकला तर ठीक, नाही ऐकला तो त्याला कोंडून ठेवतो. आणि दुसऱ्या दिवशी म्हणून सांगतो बाबा, ताबडतोब अंगठा देऊन टाक. मामा, मी अंगठा देणार नाही. असंच एक माणूस एकदा या इथंच बोलला. त्याला मागच्या भेटीत अजून हा चिल्लक आहे त्याचा. पण मामा, तू हे सगळं कशा पायी करतोय? अरे हे जर मी केलं नाही तर या हवेलीतल्या कुठल्या तरी खांबात तुझ्या बरोबर मी पण दिसन. माझं आई सोन्या अंगठा देऊन टाक. नाहीतर तुला कोणती लोक. माझं आई सटवाजीरावाच्या आजोबाचं भूत. हे सटवाजीराव आहे. आजोबा द्या का ना होता. हा एक नाही तुझ्यासारखा. हे 25,000 रुपये. हे 25,000? हे 13 वर्षांचे व्याजासकट किती होतात माहितीये? किती होतात? 75,000. बस, 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 बस. आत्ताच्या आत्ता आणून दे.
नाहीतर याच्यावर अंगठा उंटो. अंग 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 तुझा अंगठा सुद्धा तुझ्या बापासारखाच असणार. वय वय करा मामा. कधी मी तुला सांगत होतो मला इकडे आणू नको, सारखा अंगठा मागतोय. मी नाही देणार अंगठा, आवडलं तर आणखीन पैसे देईन. हा पैसे कुठून आणणार? कुठून आणणार एवढे पैसे? कुठून बी आणून, तुला काय करायचंय? हा किती चिरडल. त्या आधी आईला सांगून तुला चिडायला लावतो. धाकटे, धर त्याला. तुम्ही होय, मला वाटलं काढलेले बाहेर आले. झेंडू, आज 13व्या वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या आज ही कागदपत्र सरकार दरबारी पोहोचली नाहीत आणि उद्या दुसऱ्याच कोणी तिथं कुदळ मारली तर आपल्या हाती काहीच गुप्तधन लागणार नाही. त्यानं अंगठा दे. अंगठा अंगठा देतो की, पण तुझ्या काळू बाळूला सोडायला सांग. योगी बापरे, दरवाजा बंद आहे. धक्का लागता का म्हणे? त्याची कॉलर पकडा पण त्याला मारू नका. पडले पिझ्झा. भालू आगे का अंगठा दे. भालू सटवाजीराव माझा हात. चल रे. अंगठा देतोस की नाही? बोल बोल. भालू नाही बोलत. हा तसा बोलायचा नाही. आपल्याकडे आहेत ना फटाक्याच्या माळा, त्या लावूया याच्या तोंडात आणि पेटूया. म्हणजे फटाक्याची माळ काढा 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 वाजेल आणि भालू फडा 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 बोलायला लागेल. बोल पेपर कुठे? माझे हात सटवाजीरावांच्या पाठीखाली अडकले. अरे तुझे हात गेले तेल लावत. पेपर कुठे आहेत? पेपर त्याच हातात आहेत. तोपर्यंत सटवाजीराव उठत नाहीत तोपर्यंत तुम्हाला पेपर मिळणार नाही. अरे सटवाजीराव. म्हणजे ढोल ताशे बनवायला पाहिजे. पण कुठून आणणार? आता काय करायचं? ढोल ताशे आणायचं कुठून? उठा सटवाजीराव. सटवाजीराव काय करू? सटवाजीराव, बापरे. अहो सटवाजीराव कोणी आहे का? मी हेडमास्टर आलोय. मी कोण आहे? हेडमास्टर. अहो त्यांना सांगा परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. अहो उद्या शाळेचं इन्स्पेक्शन आहे, इन्स्पेक्टर येणार आहे. अहो शाळेची अवस्था अत्यंत गंभीर आहे. अहो शाळेत एकाही मास्तराचा पत्ता नाहीये आणि तो झेंडू मामा तुमच्याकडे नोकर असल्यासारखाच वागतोय. आणि ह्या बाई? मी बाई नाही. बघितलं, ह्यांचं हे असं चाललेलं आहे. ह्या म्हणतात मी बाई नाही, मी तमासगिरी नाही. ही शाळा आहे की धर्मशाळा आहे? मी आत्ताच्या आत्ता राजीनामा देऊन चालता होतो. सर सर राजीनामा देऊ नका. ह्या काय पल्लवी बाई सापडल्या? बाई दोन मास्तरणी. अरे च्या, ह्या बाई कोण? अहो मी बाई नाही. तुम्ही बाई नाही ना, मग गप्पा बसा. तुम्ही? म्या सुद्धा बाई नाही. अहो बाई तुम्ही मला पहिलेच बोलला होता मी पल्लवी बाई नाही म्हणून. तेव्हा मी पहिलाच बोललो होतो तुम्ही तमासगीर वाटताय म्हणून. तेव्हा तुम्ही आता मला सांगा की जर या दोघे जणी म्हणतात की मी बाई नाही म्हणून तर काय साड्या नेसून तुम्हाला शाळेत नेऊ? काय तमाशा चाललाय इथे? बघा काय झाले ते. अरे च्या, यांना काय झालं? अरे च्या, हे तर मी कधी बोललोच नव्हतो. अगं बाई, तुम्हीच बघा काय ते थोरले सटवाजीराव बेशुद्ध. ते उठल्याशिवाय भालू आणि झेंडू सुटणार नाहीत. नुसते झोपतात तेव्हा ढोल तसे बनवावे लागतात. आणि आता तर काय बेशुद्ध पडलेत. उठवायचं कसं? हं? हे तर आपल्या प्लॅन मध्ये नव्हतं. सर आता काय करायचं? हं? काय वो इथं गडबड झाली म्हणायची? मी तर पहिलेच बोललो होतो. म्हणजे तुम्ही दोघी मास्तरणी नाही आहेत, तुम्ही दोघी तमासगिरणी आहात. म्हणजे तुमच्या बरोबर तमासगीर मंडळी असतीलच. हो 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 हो. अहो काहीतरी करा आणि आम्हाला सोडवा. आता मी अर्धा अधिक जमीन दोस्तो होईन.
काय म्हणताय सटवाजीराव? ओळखलं का नाही? अरे भालू मोकळा आहे, त्याला पकडा. भालू पकडा त्याला. अरे मूर्खांनो, अरे सुटणार नाही. एम टू श्याम ऍक्सिडेंट. अरे मला दोन दोन का दिसतायत? इकडे दोन, तिकडे दोन, मला दोन दोन का दिसतात? यातला खरा भालू कोण? कोण म्हणजे मी? ए उगा काहीतरी बडबडू नकोस. गबास तू गबास. खरा भालू मी आहे. हा हे काय मुंबई नाही शेम टू शेम दिसायला. माझा खड्डा. अरे खड्ड्यात असलो म्हणून काय झालं? खरा भालू मी आहे. हा कोणतरी भामटा दिसतोय, भामटा. अरे अरे ए गपे, मी भालू आहे. हा मी भालू आहे. तू भालू नाही, मी भालू आहे. मी भालू आहे. त्याला पकडलं तर हा सुटेल. मग मीच पकडतो याला. थांब. ए पळू नको. इकडे. अरे पकडतो पकडू. बरोबर काय करतो? मला सोडा. हसत काय बसलाय? बांधा त्याला त्या खांबाला. आया त्याला इकडे. दोन भालू. अरे दोन भालू नाहीये वेड्या. अरे त्यातले एक एज्युकेशन इन्स्पेक्टर शंतनू जावलेत. त्या दोघांना सोडवायला नको का? हा आपण इथून हल्लो ना तर तो दोघांचा गळा आवळेल असा. अरे घाण खात आणा लवकर. या दोघांचेही अंत घ्या. या दोघांपैकी एक कुणीतरी भालू असणारच. जा लवकर आणा. हो झेंडू मामा गाणखत कुठे आहे? मला काय माहित. पुन्हा कुठं? पुन्हा कुठं? अरे आणा लवकर म्हणतो ना. झेंडू मामा गाणखत कुठे आहे? मला काय माहित. हा ते सटवाजीरावांच्या पाठीला चिकटला असणार. या दोघांना मी सांभाळतो. तुम्ही काढा लवकर. चला. काढा लवकर. अरे काय करताय काय? थोरले हे बघा गहाड कथाचं काय झालं. आता अंगठा कुठे घेऊ? अरे गहाण खत दुसरं बनवा, पण याला सोडू नका अंगठा घेतल्याशिवाय. जा. या 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 या
या या या या ला 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 लक्ष्मण भाऊजी बापरे राम 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 लक्ष्मण तू भाऊजी तुम्ही जिवंत आहात भाऊजी भाऊजी मी वाचलो भाऊजी मी वाचलो भाऊजी भाऊजी मला गुप्तधन नको मला अनमोल ठेवा नको मी चुकलो मला माफ करा मग यांचं कारस्थान आहे सगळं भाऊजी यांचं कारस्थान आहे नाही लक्ष्मण जिवंत असणं शक्यच नाही मी माझ्या स्वतः डोळ्यांनी पाहिलं होतं त्याला मरताना लक्ष्मण तू मेला होतास लक्ष्मण हा तू मेला होतास मेला होता कोणी 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 मारला मला कोणी मारला ऍक्सिडेंट तो ऍक्सिडेंट होता होय की नाही झेंडे हा नाही नाही भाऊजी नाही याने तुम्हाला मारलं याने तुम्हाला घाबरवलं तुम्ही मेला भाऊजी हा नाही तू माझा खून केलास नाही खून झालाच नाही तू मेलासच नाही तू तर जिवंत आहेस पण मला मारण्याचा प्रयत्न तू केलास की नाही प्रयत्न केला पण तू मेलासच कुठे तू तर जिवंत आहेस लक्ष्मण नाही लक्ष्मण जिवंत नाहीये तो मेलाय लक्ष्मण जिवंत नाहीये त्याला तू मारलायस मी त्याचा भाऊ कमिशनर राम जावळे कमिशनर साहेब मला माफ करा माझी काय चूक नाही मला माफ करा कमिशनर साहेब मला माफ करा तुम्ही माझ्या वडिलांसारखे अगदी शेम टू शेम दिसता कसं काय दिसता अरे मी तुझ्या बाबांचा चुळा भाऊ राम तरी हा कोण लफंगा तोताय बनून आलाय माझ्यासारखा अरे गाढवा हा कोणी लफंगा नाही हा तुझा चुलत जुळा भाऊ म्हणजे माझा मुलगा शंतनू माफ कर भाऊ रे माफ कर पण काय हो मी जन्मल्यापासून तुम्हाला कधीच बघितलं नाही होता कुठे इतकी वर्ष 25 वर्षापूर्वीच मी हे गाव आणि आपलं घर सोडून निघून गेलो जाताना फक्त डोक्यात एकच विचार होता पोलिसात जायचं पण लक्ष्मण दादाला ते मान्य नव्हतं तुला पोलिसात भरती होता येणार नाही का आपल्या घरानं शाळेला वाहिलेला आहे तुला शिपाई म्हणूनच राहावं लागेल एवढं शिकलो ते काय शिपाई होण्यासाठी ते काही नाही मी पोलिसात भरती होणारच जा 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 परत मला कधी तोंड दाखवू नकोस आजपासून तू मला मेलास आणि मी तुला मेलो जा ठीक आहे कोणीतरी मोठा माणूस होईन आणि मगच तुला तोंड दाखवीन आणि मी पोलिसात भरती झालो आणि कालच पोलीस कमिशनरची सूत्र हाती घेतली एवढ्या त्या शंतनूची मला तार मिळाली त्यांनी त्या तारेत सटवाजी रावाची सगळी कारस्थाने मला कळवली म्हणूनच त्याचा समाचार घेण्यासाठी मी इथे बरे गेलेत अरेच्या हा सटवाजीराव गेला कुठं मला गुप्तधन बघायचं मला तो गुप्तधन एकटाच बघायचं मला तो अनमोल ठेवा एकटाच बघायचं गुप्तधन मला एकटाच बघायचं कुठं आहे ते गुप्तधन मला बघायचं गुप्तधन बघायचं मला पूर्ण व्हायला तुला 1 दिवस बाकी आहे मला चैन नाही पडणार मला ते गुप्तधन बघायचं आहे ठीक आहे आम्हाला पण बघायचं आहे
काय सटवाजीराव कशाला खणताय खड्डा? तो खड्डा मी आधीच खणून ठेवलाय. मला तिथं काही गुप्तधन सापडलं नाही. बाजूला गुप्तधन शोधतोय गुप्तधन. ए शंतनू त्याला सांग कुठे गुप्तधन सांग सांग गुप्तधन गुप्तधन तिथं नाहीये. गुप्तधन माझ्याकडे माझ्याकडे. ही गावातल्या लोकांच्या जमिनीची कागदपत्र जी तुमच्याकडे घाण होती ती त्यांना परत करणार आहे. थांब कुठं सटवाजीराव थांब. या भालूच्या वडिलांना कुठं मारलं होतंस आठवतंय का तुला? आता बोल की रे. आठवतं का कुठं मारलं होतं ते? बोल की बोल. पळतोय बघतोस काय? मग पकड त्याला. थांब शंतनू, कायदा हातात घेऊ नकोस. सटवाजीराव, तुला अटक करण्यासाठी मी मुंबईहून खास हवालदार आणलाय. हवालदार 100. 100. अजून सुद्धा मला 2 काय दिसतात. हॅलो शंतनू, सटवाजीरावाला शिक्षा द्यायला न्याय देवता समर्थ आहे आणि आता तुमचंही स्वातंत्र्य मी हिरावून घेणार आहे. आणि त्यासाठी खास बेड्या आणल्यात. हे म्हणता भाईजी पल्लवी, हो, आजपासून मी तुम्हाला लग्नाच्या बेडीत अडकण्याचा आदेश देतोय. ते खरंय, पण या बाई मी पिऊन कसं काय जमायचं? आजपासून तू पिऊन नाहीस मास्तर, पण पिटी मास्तर. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या घराण्याची परंपरा मोडायची नाही. काय जा तयारीला लागा. कवायत कर.
माझ्याकडे बघतोय. आके बालूची कमाल झाली हा. काय भालू अरे लाजाला काय झालं? थँक्यू थँक्यू. अरे वा हॅलो शंतनू, काय बाबा तुम्ही दोघांनी अगदी घराण्याचं नाव टाकलं. काय सगळी मुलं कशी अगदी जशीच्या तशी. हा जशीच्या तशी नाही काय. मग शेम टू शेम. हं? शेम टू शेम. शेम टू शेम.